माझी दोन पोरं वारली, चार एक सून पोरग, दोन पोरं सून नवरा, चार माणसं वारली. मी जगती, दोन नातू सपळती. कशानं वारली दारुनीच. कशाने म्हणजे दारू लय वाटोळ झाले माझं. घरात माझ्या दोन मुलं दारू पितात, मला दारू पितोय, आम्हाला दंगा मस्ती करतात. मुलगा सर्व्हिसला होता माझा, 4 वर्ष झालं घरी बसून आहे दारूसाठी, दारू पिऊन. आता 4 वर्ष झालं घरीच राहते, दारू पिऊन घरी येतो, घरात भांडण तंटा करतो. सासरवाडी कुंड सासू सुन आमची बाजार हाट आणते, आम्ही बघतो. मुली माझ्या सर्व्हिसला येत्या, मुली भागवतात सगळं. प्रशासनाला आम्ही म्हणजे प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आणि कोणतीही चर्चा केलेली नाहीये. याच्यावर काय दखल कोण घेणार? SP असतील किंवा कलेक्टर असतील, की काय घेणार आहे ती का नाही? ऐकत नाही ती, नाही दारू पिऊन बायकोला बी मारहाण करते, घरातून बाहेर काढतं, आम्हाला रस्त्यावर झोपायला होतं. एक दिवशी मी शाळेत होते. एवढा सगळा आक्रोश बघून जर यांचं डोळं उघडत नसतील या पोलीस प्रशासनाचं, तर ह्याला काय माणूस म्हणाव का माणसा फुलली जाता ह्याची हीच काय कळलं नाही. दारूमुळे समजा आमच्या घराची बरबादी झाली, काय करायचं? एकुलता एकच आहे, तीच मला वाटतं माझ्या कसा पोटाला आलाय, दुसऱ्याच्या तर कोणाच्या जाऊन बाय असं. आता पंढरपूरचं DYSP ढगळे साहेब असतील, यांच्याकडून अतिशय अपेक्षा होती आम्हाला, परंतु त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः जाऊन आमचं निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या ऑफिसला त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणजे त्या व्यक्तीविषयी आम्हाला जे आदर होता, की अपेक्षा होत्या, हा माणूस आम्हाला काहीतरी न्याय देऊ शकत पोलीस प्रशासनात, पण तो आमचा फोन गेला. पोरं तर 17-18 वर्षाची अशी सारखी पियतच हिंडायला लागली, ती पियायचं लागले. ते कोण एकुलता एक असून काय पण उपयोग नाही. काय आम्हाला कावा काढलं का म्हणत नाही, तिथलं का म्हणत नाही, का करता आता महिना झाला जाऊन नाही उठत, बसतो की असं. काय आता करायचं? उपाशी जाय. मग काय करायचं? घरात असं आहे, एवढं वनवास म्हणल्यावर बसावंच लागते. तुंगत गावात दारू व अवैध धंदे बंद करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी ग्रामस्थांनी इथल्या सरपंच उपसरपंचांनी छेडले. खरं तर याआधीच इथले जे काही सरपंच मॅडम आहेत त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत जर नाही दारूबंदी अवैध धंदे बंद झाले तर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. आणि आज 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आपण पाहू शकता की महिला ग्रामपंचायतमधील सरपंच, पुरुष, शाळकरी मुले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर हे आमरण उपोषण सुरू आहे. आपल्यासोबत तुंगत गावच्या सरपंच मॅडम आहेत. ताई, काय सांगाल, कोणत्या मागण्या आहेत आणि काय उपोषण कशा संदर्भात? आमचं जे उपोषण आहे ते आपले जे अवैध धंदे गावामध्ये चालू आहेत आणि दारू विक्री त्या संदर्भात आहे. तरी आमच्या मागण्या हेच आहेत की दारू जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांवर तडीपारी करावी. त्यासोबतच दारू विक्री ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणच्या ज्यांनी ते तिथे जागा दिली आहे तर त्या जागा मालकावरही गुन्हा दाखल करावा आणि कायमस्वरूपी दारू बंद व्हावी. या पद्धतीने मागणी काय? कोणकोणत्या मागण्या? 3-4 मागण्या. 3 मागण्या. काय काय? तडीपार करणे, दारू विक्रेत्यांना तडीपार करणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून. त्यानंतर जे गाळेधारक आहेत, ज्यांची गाळे आहेत, म्हणजे जिथे दारू विक्री होते त्या ठिकाणच्या जागा मालकावरती गुन्हा दाखल करणे आणि अवैध धंदे पूर्ण कायमस्वरूपी बंद करणे. तर तुम्ही बऱ्याच दिवस आधी इशारा देखील दिलेला. हो. तरी प्रशासनाला जाग आलेली नाहीये. तुम्ही सरपंच आहात, स्वतः ग्रामस्थ आहेत, लहान मुलं आहेत, तुम्हाला आज उपोषणाला बसावं लागतं, काय सांगाल? निगरगट्ट झाले प्रशासन? बघायला गेलं तर आम्ही 10 ते 15 दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आम्ही असं आमच्या गावातील अवैध धंदे बंद नाही केले तर आमरण उपोषण करणार आहोत. आणि त्या पद्धतीने मी किंवा आमचे उपसरपंच आहेत, सदस्य आहेत, आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. तर प्रशासनाला आम्ही म्हणजे प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आणि कोणतीही चर्चा केलेली नाहीये. आणि बऱ्याच वेळा आत्ताच नाही तर आम्ही 2023 पासून पाठपुरावा करतोय दारूबंदीसाठी, परंतु कधीही आमची दखल घेतलेली नाही. प्रत्येक वेळेस तात्पुरती कारवाई केली जाते, 1-2 महिन्यांसाठी बंद केलं जातं, परंतु चोरून ती विक्री चालूच असते. तर आपल्याला आता सध्या हे नको आहे. तर गावातील पूर्ण जे काही अवैध धंदे आहेत ते पूर्णपणे बंद व्हावे, समूळ नष्ट व्हावे, याच्यासाठी आपण ते प्रयत्न करतोय. या आठवड्याभरात काही पोलीस प्रशासन असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, त्यांनी कोणी संपर्क केला तुमच्याशी? पोलीस प्रशासनाने तरी काही संपर्क केलेला नाहीये माझ्याशी. आणि राज्य उत्पादन शुल्कवाले आले होते
कुंभार साहेब आले होते, परंतु त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पूर्ण आमच्या गावातील अवैध धंदे जिथं चालू आहे तिथे तुम्ही छापे टाकून तिथले सील करा, त्यासोबतच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करा आणि तिथे जी जागा मालक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तर त्यांनी मला मला किंवा आमच्या बॉडीला असं सांगितलं की लगेच होणार नाही, याला वेळ लागेल, मी करतो पण त्याला वेळ लागेल. तुम्ही सांगितलं राज्य उत्पादन शुल्कवाले कुंभार साहेब यांनी. ओके. परंतु ते उत्तर आम्ही प्रत्येक वेळेस ऐकतोय आणि तो काही ठोस नाहीये की बाबा करेलच असं. तर तुम्ही जेव्हा करेल तेव्हा आम्हाला सांगा, मग आम्ही उपोषण बंद करतो. सरपंच असून देखील बसावं लागतंय गावात. खरं तर विरोधी पक्षाची भूमिका निभावी लागते म्हणावं लागेल. कसं आहे काय माहिती का, म्हणाल? आज जर बघितलं तर एक महिला सरपंच म्हणून बऱ्याच महिला माझ्याकडे येतात, कारण महिला सहजासहजी कुणाला आपलं दुखणं सांगत नाहीत गावामध्ये. तर बऱ्याच महिलांच्या घरी अशी परिस्थिती आहे गावामध्ये की एक वेळचं जेवण सुद्धा नीट करता येत नाहीये, किंवा महिला रोज शेतामध्ये कामाला जातात, कष्ट करून पैसे घरी आणतात आणि त्यांच्या घरचे जे नवरे आहेत ते इथे बसून खातात किंवा त्या पैशाने दारू पितात, त्यासाठी महिलांना मारहाण करतात. बऱ्याच वेळा आता मी सरपंच झाल्यापासून असं झालेलं आहे की महिला रात्री 9-10 वाजता सुद्धा नवऱ्याने मारहाण केलेली आहे किंवा त्यांना लागलेलं आहे, रक्तबंबाळ झालेले आहेत, अशा स्वरूपात घरी येतात आणि त्याच्यासोबत त्यांची लहान मुलं सुद्धा देखील असतात. तर अशा वेळेस असं वाटतं की आपण एक सरपंच असून किंवा लोकप्रतिनिधी असून काही करू शकत नाही या बाबतीत. तर नेहमी सातत्याने मी याचा पाठपुरावा करतोय, कारण महिलांचं हे खूप मोठं दुःख आहे की म्हणजे त्यांना कष्ट तर करावं लागते पण त्या कष्टाचं चीज काही होत नाही. आणि त्यासोबतच बऱ्याच महिला आहेत की ज्या अ, दारूच्या व्यसनामुळे आहारी गेल्यामुळे त्यांच्या नवऱ्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांच्या मुलांचा सांभाळ करणं हे एकटे महिलेला अवघड जातं गावामध्ये आणि त्यासोबत त्यांचं शैक्षणिक वातावरणही घरामध्ये राहत नाही. तर या म्हणजे सगळ्याचा विचार केला तर सामाजिकदृष्ट्या तर आहेच, परंतु आर्थिकदृष्ट्या सुद्धा किंवा शैक्षणिकदृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे सर्व बाजूनी संकट आहे हे गावावरती आणि हे संकट नष्ट करण्यासाठी आपण हा उपाय योजलेला आहे. अजूनपर्यंत तर काही संपर्क नाही तुमचा. आणखीन तरी काही संपर्क नाही. काय अंतिम इशारा काय देऊ इच्छिता त्यांना? आम्ही अंतिम इशारा हाच आहे की आम्ही उपोषण तर कंटिन्यू करणार आहोत. जर या 2-3 दिवसात आमची दखल नाही घेतली तर हे उपोषण आणखीन तीव्र करण्यात येईल. आमरण उपोषण. हा, आमरण उपोषण. आपल्यासोबत आजी आहेत. आजी, कशाला बसलाय? उपोषणला बसलो दारू बंदी करायसाठी. घरात माझ्या 2 मुलं दारू पितात, मालक दारू पितोय, आम्हाला दंगा मस्ती करतात. मुलगा सर्व्हिसला होता माझा, 4 वर्ष झालं घरी बसून आहे दारूसाठी, दारू पिऊन. आता 4 वर्ष झालं घरीच राहायचं, दारू पिऊन घरी येतो, घरात भांडण तंटा करतो. सासरवाडी कोंड सासू सून आमची बाजार हाट आणते, आम्ही बघतो. मुली माझ्या सर्व्हिसला आहेत, त्या मुली भागवतात सगळं. वडिलाचा खर्च सगळा मुलीने केलाय. 2 मुलं असून सुद्धा काय उपयोग नाही, रोज घरात दारू पिऊन भांडणं करतात. आता सध्या बी मुलं दारू पेलेलीच आहे, ती मग दारू बंदी झालीच पाहिजे. आम्ही पाठिंबा, मॅडमला पूर्ण आमचा पाठिंबा आहे. दारूबंदी केलीच पाहिजे इथल्या गावची. पोलीस काय तक्रार घेत नाही, ती दखल घेत नाही. ती सांगायला गेलं तर बघा तुमच्या घरचं आहे म्हणते, ते आम्ही काय सांगायचं. मग ही दखल कोणी घ्यायची? एका मॅडमनं घेऊन दखल जमती का ही? सगळ्याचाच पाठिंबा पाहिजे ना. मग ती दखल घेत नाही म्हणल्यावर याच्यावर उपाय काय करायचा? मग ती पुढं आम्ही ठरवू मग काय करायचं ते. केवढा आहे मुलगा? मुलगा आता ही का, मुलगी 10वीला आहे, त्याची सर्व्हिस होती मुलाला, सोडून बसला 4 वर्ष झालं. एक मुलगी 10वीला, एक 7वीला आहे, मुलगा 4थीला आहे. आणि त्या मुलांची परिस्थिती जर शिकायची नसली, शिकायची आहे, पण त्याला जर मग आपल्यापासून काय मिळत नसेल तर उपयोग काय आहे तुमचा राहून? आता घर कोण चालवतं? घर मुली चालवते, ते मी जाते रोज कामाला. ही दोघं बी बसून असे खात्यात. मालक काय आजारी असल्यामुळं मालक कुठं जात नाही. तर मालकाने 35 वर्ष सर्व्हिस केली बाहेर म्हणजे. त्यांच्या जागेलाच ह्याला लावला होता स्वतः निवृत्ती घेऊन. पण ह्यानं 16 वर्ष सर्व्हिस केली, आता 17व्या वर्षी घरी बसला. मग का बसला? तरी दारूमुळं बसला. आजारी आहे, दवाखान्यात चल म्हणलं की दवाखान्याला येत नाही, पळून जातोय. आणि नाही नेलं की मग म्हणायचं मला काय तुम्ही दवाखाना करता काय, आमच्या संग रोज भांडण करायचं. एवढीच विनंती आहे, दारू फक्त बंदी करावी. घर उद्ध्वस्त झाले. झालं, घर उद्ध्वस्त झाले, काय राहिले या? 2 वर्ष सून नव्हती, आता आणली कशी तर सुनेला आम्ही नांदायला. लेकरं मोठी मोठी असून बी ह्याला समजना म्हणल्यावर काय करायचं मग सांगा आता. आता स्वतः मुली सगळं घर चालवते, त्या मुली सर्व्हिसला आहेत, दोघी माझ्या. महिन्याला पैसे पाठवते, त्या मी रोजची कामाला जाते. घरात काय एक लागत नाही. 3 मुलं शिक्षणाची आहे, ती लोकांची पुस्तकं आणायची मागून, त्या लेकरांना शिकवायचं, गणवेश मिळत नाही तर लेकरांना कोणाचे कपडे मागून आणायचे, त्यांना घालून पाठवायचं. मग तुमचा असून तरी वडील काय उपयोगात? ही दारूबंदी झाली पाहिजे, नाही झाली तर मग आम्ही पुढच्या पुढं काय असेल ती करू. पोलीस स्टेशनला बी जाऊन सांगितलं तर पोलीस स्टेशन बी काय दखल घेत नाही.
मग मॅडमने एकटीनं कुठवर पळायचं, मॅडमला सपोर्ट आम्ही काय मॅडम म्हणतात ते देऊ. कधी किती वाजल्यापासून बस सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून बसलो. पैसे उपाशी. हा. पाणी नाही, चहा नाही, काय नाही. जोपर्यंत दारू बंद होत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. उपाशी राहणार. हा, उपाशीच राहणार. काय मग आमचा जीव गेला तरी चालत. पण दारूबंदी झाली पाहिजे. गांजा, ते जुगार, गुटखा मटका ते सगळं बंद झालं पाहिजे. गोवं हे असलं अजिबात तिथं चालू द्यायचं नाही. मग डिपार्टमेंट दखल घेत नाही म्हणल्यावर दुसऱ्या माणसाने काय करायचं सांगा. मग त्यांना काय तर पैसे मिळत असतील खायला ना. पोलीस येते म्हणलं की यांचा माल दर्जाला जातो. मग त्यांना खबर कोण देतं अगोदर? मग ती कळायला पाहिजे ना सगळं. मग आम्ही बायांनी काय जर मिळून केलं तर मग पुढं काय होईल तिथं बघतील मग पुढच्या पुढं. मग आम्ही तर आता सध्या बसलो पेशंट. अजून काही लोक आहेत आपल्या सोबत. आजी, काय नाव? कांता साहेबराव हंसाळे. बर. मला एकच मुलगा आहे. हम्म. 4 मुली. हम्म. 4 मुलींची लग्न केली, गेल्या जिकडे तिकडे. हा. एक मुलगी गाडीवरून पडून वारली. हा. आता 3 मुली आहेत, एक मुलगा आहे. त्या मुलाला 6 लेकरं आहे. ते एक पोरगी थोरली 8वीला आहे. तिच्यावर बारकी 6वीला, अशी 4थीला, दुसरीला. पोरं बारकी बारकी आहे, ती बालवाडीला जाते ती. मग हे मुलगा काय आमचा ऐकत नाही. ती नाही, दारू पिऊन बायकोला बी मारहाण करते, घरातनं बाहेर काढतं. आम्हाला रस्त्यावर झोपायला लावतो. एक दिवशी मी शाळेत झोपली येऊन. काय करायचं मग? असं परिस्थिती आमची लय डेंजर करून सोडली. आम्हाला खायला बसलं तर अन्न खाऊ द्यायचं नाही. बायको कामाला जाईल तिथं, मी कुठं कामाला जाईल तिथं. आता तुमच्यात आली कडेच पैसे मागा येणार. आणि ते पैसे घेणार आणि दारू पिणार. पिऊन शनी गबी बसणार नाही, आमची पडझडती करणार. रात्रात झोपू द्यायचं नाही. आणि पाणी खाऊ द्यायचं नाही. लेकरा बाळांचा तारुळा उठवायचा. लय बेकार आमचं कनेक्शन झालंय, लय म्हणजे लय. आता सध्याला लेकरं बी नाही, ती घरातून कोणच नाही. सासरवाडीत जाऊन राहिलाय तिथं बी पितोयच. तिथं आता मेहुणा म्हणतो त्या दिवशी ठोकला म्हणला, ठोक बाबा म्हणलं. मग काय करायचं? मग तिथं आता 4 दिवस झालं बंद राहिलाय. मग जरा तेवढंच 4 दिवस बंद करते का पण आणि चालू करते. पैसे हातात आलं म्हणले की झालं दारूच प्यायचं चालू. काम जायचं 4-2 दिवस की झालं, महिना 2-2 करतय गवंडी काम करतय. मग समजा 1000 रुपये रोज हाजरी आहे, पण ती काय तुकडा बी नाही घरात. आम्हीच काम केलेली मागून आणताय. मला तर आता काम होईना. आता सध्याला म्हातारा घरात खुरडत आहे. आम्ही कसं खाता मागून खाल्ल्यावानी लोकांकडं. दारूमुळे समजा आमच्या घराची बरबादी झाली. काय करायचं आहे? आता जाऊन बसलाय तिकडं ना. आम्ही का इथं दोघं आहो म्हातारांनी. ती पुरी काय तर आणून देते, त्या घास मुटका आपलं खातावून बसताव कसं तरी. गुडघा दुखतोय, चाला येत नाही, जळणाचं काटूक नाही, गॅस भरून आणाय पैसा नाही. असली परिस्थिती झाली आहे. एकुलता एकच आहे. तीच मला वाटतं माझ्या कसा पोटाला आलाय. दुसऱ्याच्या तर कुणाच्या जाऊनी बाई असला. किती घर उद्ध्वस्त झाले ते गावात? मस्त लय झाले ते उद्ध्वस्त. लय घर उद्ध्वस्त जाऊन शनी समधी ज्याची त्याची. हा, समधी पोरं तर 17-18 वर्षाची अशी सारखी पियतच हिंडायला लागले. ती पियायच लागले. ते कोणच नाही आता. नाही आता तुम्ही पेल तर न्यायचं बोलून चल की, अरे चल मी देतो. आमच्या शेजारीच आहे तिथं. शेजारीच आहे का. आम्हाला किती जागा आहे म्हणणार का? 4-5 पत्र्याची खोली. येत नाही आता भया बसलाय एवढाचा. ती बी वाट आहे. त्या वाटवून का समध्याने जायचं यायचं दारू पिऊन शनी. कोणी इकडं झुलत खुलत, कोणी आपटायचं, कोणी वाकायचं, कोणी हागायचं म्हणल्यावानी. असली आमची परिस्थिती. आम्हाला कुठं राहायला जागा बी नको, घर बी नको, लेक बी असला करणार आहे. काय करायचं? लय बेकार अवस्था आमची झालेली आहे. लय म्हणजे अशी कुणाची 3 ताळात नसेल असं मला तर वाटतंय. एकुलता एक असून काय पण उपयोग नाही. काय आम्हाला कावा खाल्लं का म्हणत नाही, पिल्लं का म्हणत नाही. काय करता आता महिना झालं जाऊन शनी बघा काय करता की कसं खाता की तुम्हाला आहे का गॅस भरलेला की जळणाचं काटूक नाही तुम्हाला. का मी ह्याची भोवतांचं नीती कटक्या ती पडलेली असली त्याच्यावर करते. 2 दामट्या दोघा पुरत्यान खाता. काय करायचं? वाईट वाटतंय मस्त. नाही इलाज आहे.
हा इलाजच नाही तर त्याला काय करायचंय. लय अवघड काम आहे. एवढ्या लेकराशींच समद्या 3 पूर्वांच्या घरात हळहळा चित्त बी हळहळ सासरवाडीत बी असं 4-5 घराला त्याचा ताप आहे. एका नाही ना काय नाही. आजी तुम्ही बोलत होता की बोला की ऐका की काय त्या दारू विकणाऱ्याला काय सांगाल तुम्ही आता कुणाला विकणाऱ्यांना तडी पार करायचं त्यांना ठेवायचंच नाही. जी विकते त्यांना काय सांगाल हा तेच की करायचं तडीफार करायचं सगळं. विका विकू नका काय सांगाल ऐकत नाही ती कोण ऐकत. माझी 2 पोरं वारली, 4 एक सून पोरग, 2 पोरं सून नवरा, 4 माणसं वारली. मी जगती 2 नातू सांभाळते. कशानं वारली दारूनीच. कशाने म्हणजे दारू लय वाटोळ झाले माझं तर. दारूनीच वारली बाबा. आता 2 नातू सांभाळते तर ती नातू पण येड्यावानी करते, नुसतं फिरायला लागले पोरावांच्या दारुड्याच्या मागे. मग 10वीला आहे की 10वी आहे रे. आश्रम शाळेत घातला होता मी, शिकवलाय. आता 10वीला आहे. ती पण जाईना शाळेत आता. पोरांच्याच त्या पेताळ्याच्याच मागे हिंडते. कसं सांभाळायचं काय करायचं. आता लहानाचा मोठा केलाय की काय करायचं. आता ऐक ना, पाय मोडला म्हणून ती पोरगा आलं ती गेलंच नाही शाळेत परत. माझा सांभाळ करणं होतंय का तुम्ही? आता सांभाळ करणं ही काय सांभाळते की तशीच. काय करायचं. धुणी भांडी लोकांची करते की दुसऱ्यांची. धुणी भांडी करते सांभाळते. काय तिकडचं देते ती आई बापाकडे. धुणं भांडे करून तसल्याच्याच मागे हिंडते ती पण ऐक नाही. म्हणून बसले. काय करायचं बाळा सांग. असं वनवास आहे आमच्या माग. म्हणून बसलोय. तर फक्त दारू बंदी करा एवढं. गुटखा दारू एवढं बंद करा. दुसरं काय नाही माझी मागणी. बंद वस्तू काय उठायच नाही. नाही उठत बसतो की असं. काय आता करायचं. उपाशी जाय. मग काय करायचं. घरात असं आहे एवढं वनवास म्हणल्यावर बसावंच लागतंय की. काय करायचं सांगा. आपल्यासोबत तुंगत गावचे डेप्युटी सरपंच आहेत. सरपंच काय सांगाल. सत्ताधारी आहेत, डेप्युटी सरपंच असून विरोधी पक्षाची भूमिका बजाव वाटते. काय फेल्युअर आहे काय म्हणायचं याला? गावात आम्ही सत्ताधारीच आहोत, परंतु पोलीस प्रशासनाचे आणि उत्पादन शुल्क जे आम्हाला सहकार्य नसल्यामुळं या प्रशासनाचं विरोधक आहे आम्ही. गावाचं विरोधक किंवा राजकीय विरोधक असा आमच्यात काही विषय नाही. आम्ही गावात सत्ताधारीच आहे, पण पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क यांचे विरोधक झालोय आम्ही. का तर ह्यांचे जे काय मलिदा मिळतो ह्यांना महिन्याला अवैध धंदेवाल्यांकडून, त्याचं आता कुठेतरी बंद पडणार आहे आमच्या मागणीमुळं. त्यामुळं त्यांचं काय झालं या धड सोडता बी नाही त्यांना धरता बी नाही. त्याच्यामुळं आमच्या गावाच वाटोळ व्हायला लागल्या. त्यामुळं आता आमचं तर असं मत आहे, आमच्या 3 मागण्या होत्या की अवैध धंदे पूर्ण बंद झाले पाहिजे. दुसरी मागणी जो जागा उपलब्ध करून दिला अवैध धंद्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तिसरी अवैध धंदे करण्यावर तडीपारी. परंतु आता जे आमच्या तर 4थी मागणी अशी करावीशी वाटते, इथं जी पोलीस प्रशासन आहे आणि एक्साईज उत्पादन शुल्क प्रशासन आहे यांची जिल्हा बदलीच केली पाहिजे प्रशासनानं. त्यांची गृहमंत्र्याला बी त्या उत्पादन शुल्क मंत्र्याला बी आमची खरंच मागणी आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी एक महिला सरपंच आणि उपसरपंच मी स्वतः आमचे सदस्य महिला सदस्य आणि एवढे मोठं दुःख घेऊन बसलेल्या महिला आहेत, त्यांचे प्रत्येकाचं काय ना काय दुःख आहे. तुम्ही आक्रोश बघितलाय. एवढा सगळा आक्रोश बघून जर ह्यांचं डोळं उघडत नसतील या पोलीस प्रशासनाचं, तर ह्यांना काय माणूस म्हणाव का माणसा फुडली जाता ह्यांची हीच काय कळ नाही. आता सत्ताधारी असून तुम्हाला असं उपोषणाला बसावं लागते. काय त्या अवैध धंदेवाले म्हणजे दारू विक्रेते असतील किंवा कुठले अवैध धंदे वरद असतं कोणाचा आहे नेमका त्यांना? पोलीस प्रशासनाचा आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा, या दोघांचा दोन्ही खात्याचा त्यांना वरदहस्त आहे. गावातली काय राजकीय शक्ती वगैरे काय नाही, राजकारण ह्याच्यात विषयच नाही. त्यांना फक्त पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क अधिकारी
ह्यांचं म्हणजे वरदहस्त आहे आणि ह्यांच्या वरदहस्तामुळंच ह्यांचे अवैध धंदे राजरोषपणे चालतात काय. आणि ह्यांची मजुरी एवढी आहे की आम्ही बंद केलं, एक 8-15 महिना 2 महिने बंद होतात. आम्ही परत शांत झालो की यांचं राजरोषपणे चालतं. परत बंद करायला गेले पोलीस, प्रशासन आम्हाला साथ देत नाही आणि प्रशासन साथ देत नाही म्हणून ह्यांचं म्हणजे जबरदस्त धंदा चालतात. आणि ते असं चालतात की बेफाम प्रमाणाच्या बाहेरच. एखाद्याच्या घरात माल राहत नाही, दारू पिणाऱ्याच्या घरचा माल आणून ती विकतो, ती घेते ती. कुणाच्या घरचं काय सामान असेल, भांडी कुंड्या ती घेते ती. कुणाचा खोऱ्या टिकाव एखादा कामगार असला त्यानं तिथं ठेवलं, त्याच्या मोबदल्यात दारू देते. म्हणजे ही पाक म्हणजे नालायकपणाचा कळस झाला अवैध धंदेवाल्यांचा. आणि त्याच्यावरचा ही पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क त्याच्यावरचा महानालायकपणाचा कळस झाला. का तर त्यांना सगळं माहित आहे की बाबा इथं गावात किती अवैध धंदे चालतात. कमीत कमी 7 ते 8 अवैध धंदे चालतात. एक मटका जुगार चालतो काय. यांना माहित आहे, यांना महिन्याला हप्ता घेऊन जायला कळतं. त्या टायमाला हे धंदेवाले गावतात, धंद्याची जागा सापडते यांना. आणि आज आम्ही तिथं बंद करा म्हणलं की कुठे धंदे दाखवा, कोण धंदा करतो दाखवा. म्हणजे चाललंय काय आहे प्रशासनाचं. याच्यावर काय दखल कोण घेणार? SP असतील किंवा कलेक्टर असतील, की काय घेणार आहे का नाही. आता पंढरपूरचा DYSP ढगळे साहेब असतील, यांच्याकडून अतिशय अपेक्षा होती आम्हाला. परंतु त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः जाऊन आमचं निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या ऑफिसला त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणजे त्या व्यक्तीविषयी आम्हाला जे आदर होता, की अपेक्षा होत्या, हा माणूस आम्हाला काहीतरी न्याय देऊ शकल पोलीस प्रशासनात, पण तो आमचा फोल गेला. आणि अजून सुद्धा त्यांनी त्यांच्या जे काही कनिष्ठ कर्मचारी आहेत काय, त्यांना विचारून त्यांचं म्हणजे डिटेल माहिती घेऊन अजून सुद्धा आम्हाला न्याय द्यायचं काम करावं त्यांनी. अवैध धंद्यावर विरोधात सत्ताधाऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. कोणकोणते अवैध धंदे गावात चालतात? सध्या गावात दारू, मटका, त्यानंतर मावा, जुगार या गोष्टी जास्त चालत आहेत. शिंदीचं सुद्धा विक्री चालू आहे. गेली अनेक वर्ष ही विक्री सुरू होती. वेळोवेळी आमच्या गावातल्या ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या विरोधात नोटीस इश्यू केल्या होत्या, सूचना दिल्या होत्या, निवेदन दिली होती. तरीही प्रशासनाला त्याचा काही फरक पडलेला नाहीये. त्यामुळे आता शेवटचं हे आंदोलनाचं मार्ग निवडलेला आहे. कितीचं टर्नओव्हर असेल अवैध? डेली साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये गावातून बाहेर जातात मटका आणि दारूसाठी. किती आहेत असे म्हणजे अवैध धंदे काय साधारण? साधारणतः 5-6 धंदे असतील गावामध्ये. त्या सगळ्यांचं मिळून 8 धंदे आहेत. त्या सगळ्यांचं मिळून साधारणतः 2.5 ते 3 लाखाच्या आसपास रोज पैसा गावाबाहेर जातो. पिढी पूर्णपणे 2 पिढी, 1 पिढी ऑलरेडी गेलेली आहे. आता तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल, काही ज्या महिला बसलेल्या आहेत त्याच्यातल्या जवळपास 50% महिला विधवा महिला आहेत. आणि सगळ्यांचे पती हे दारूच्या व्यसनामुळेच गेलेले आहेत. आता येणारी पिढी बिघडू नये म्हणून त्या रणरागिणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. तर तुमचा एवढा संपर्क आहे, आमदार साहेब, खासदार साहेबांशी काय संपर्क केलं का? माझा मगाशीच माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क झाला. धैर्यशील भैया आज DY पाटलींच्या तिथं सांत्वन भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. संध्याकाळपर्यंत इथं पोचतील. आमदार अभिजित आबा पण इथं संध्याकाळी येऊन प्रशासनाबरोबर संवाद साधणार आहेत. संवाद ठीक झाला, गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या ठीक, नाही तर हे आंदोलन येत्या 2-3 दिवसात आणखीन तीव्र होईल. या आंदोलनांना उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. पुढच्या 2-3 दिवसाची आम्ही वाट बघणार आहे. जर हे आंदोलन या ठिकाणी प्रशासनानं आम्हाला प्रतिसाद नाही दिला तर हे आंदोलन ह्या व्यासपीठावरनं पुढे जो आपल्या नॅशनल हायवे दिसतोय, राष्ट्रीय महामार्ग दिसतोय, त्याच्यावरती हे आंदोलन शिफ्ट होईल. खरं तर आपण पाहू शकतो की तुंगत गावातल्या अवैध धंद्याविरोधात गावातील महिला, सरपंच, डेप्युटी सरपंच आणि जे काय नागरिक आहेत ते नागरिक आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. अतिशय तळमळीनं इथल्या ज्या काही महिला होत्या त्या महिलांनी व्यथा मांडल्या. प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर या आंदोलनाला वेगळं उग्र स्वरूप मिळू शकतं. पाहत राहा महाराष्ट्राचा आखाडा.